आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। प्रख्यात विचारवंत डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम यांनी राष्ट्रीय उभारणीत डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक ललिता चंद्राते होत्या, तर कुलसचिव डॉक्टर रोशन अलोने आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त करण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका आणि आमदार सांस्कृतिक महोत्सव मध्य नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं बारसेनगर इथं सुप्रसिद्ध गायक डॉक्टर अभिजित कोसंबी यांच्या भीम संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्या भीमगीतांनी हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते झाली। भीम जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे आयोजित शिबिरात 335 जात वैधता प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। अपूर्ण प्रकरणांसाठी 20 एप्रिल रोजी विशेष कार्यशाळा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमानं 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी मैदान इथं कुवारा भीवसेन महोत्सव आयोजित करण्यात आलाय। या 3 दिवसीय महोत्सवात छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील 90हून अधिक आदिवासी कलाकार विविध पारंपरिक नृत्यांची रंगारंग सादरीकरण करणार आहे। हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। नागपूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या OCW कडून अवास्तव पाणी बिलं आल्याच्या तक्रारीनंतर नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागानं हस्तक्षेप करत बाधित ग्राहकांना सुधारित बिलं देण्याला सुरुवात केली आहे। नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी मनपाकडून 10ही झोनमध्ये 20 ते 23 एप्रिल दरम्यान 2 दिवसीय तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात आलंय। हे शिबिर सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान विविध झोन कार्यालयात होणार आहे। IPLमध्ये आज गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल। काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज 11 यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबनं मुंबईला 7 गडी राखून हरवलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।